श्रीराम समर्थ. वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनिशी डायरी, भाग क्रमांक 25. पंडितरावांच्या मातोश्री गेल्या त्यावेळी ते फिरतीवर होते. त्यांना श्रींनी एक सांत्वनपर पत्र लिहिले. ते असे: धन्य धन्य त्यांचे जनन, ज्यांच्या अंतकाळी रामाचे स्मरण. याच्याहून दुजे करणे काही, सत्य सत्य उरले नाही. हे न जाणावे माझे जाण, याला गीताच प्रमाण. अंतकाळी माझे स्मरण, त्यास मी उद्धरीन. ऐसे भगवंताचे वचन, आपण न मानावे अप्रमाण. सर्व तीर्थांचे सार, पुण्याचे माहेर, सत्संगतीचा लाभ. अंतकाळी परमात्म्याचे स्मरण हेच जाण. मरणाहुनी भीती, नाही दुजी त्रिजगती. ऐसे जरी व्यवहारिक ज्ञान, तुच्छ करती ते सज्ञान. ज्ञानी तोची धन्य झाला, ज्याने देह रामार्पण केला. गेल्याचा करणे शोक, तोच सत्य स्वार्थ देख. स्वार्थाहून दुजी हाती, नाही राहिली त्रिजगती. स्वार्थाकरता न पाहणे दुजाचे हित, हेच आपला घात करीत. तुमचे मातोश्रींचे भाग्य थोर जाण, देह ठेविला रामसन्निध. गोदावरीचे तीर, समर्थांचे माहेरघर, अशा ठिकाणी जिने केला वास. नाही दुजे राहिले उपमेस, शोक आवरून करावे समाधान. हेच सुज्ञाची खूण जाण. जे जे आकारासी आले ते नाहीसे होतच गेले. आजवर बहुत आले गेले, आकारासहित नाही राहते झाले. आकार आहे नाशवंत, त्यातील चैतन्य आहे सत्य. त्याची ठेवावी संगत, जी नामाने आहे सुलभ प्राप्त. माझा भरवसा पूर्ण, तुम्ही राखाल समाधान. माझे आजवर सांगणे, वाया जाऊ न देणे. नामात ठेवावे प्रेम, हेच जन्मास आल्याचे सार्थक. मातोश्रीचे 13 दिवस झाले. तेथेच दिवाळीही संपली व नंतर आम्ही सर्व मालाडलाच परत आलो. आता मुंबईस येऊन 3 वर्ष होऊन गेली व ऑफिसचे नियमाप्रमाणे पुण्यास बदली झाल्याचा हुकूम आला. येथील मंडळीस व आम्हा सर्वांना वाईट वाटले. येथील लोकांच्या प्रेमळ सहवासात आनंदात वेळ जात होता. येथून निघण्याच्या अगोदर 15-20 दिवस दररोज संध्याकाळी कोणाचे न कोणाचे ते घरी श्रींना आमंत्रण असे. ऑफिस सुटल्यावर सर्व मंडळी तिकडे जात. तेथेच भजन, आरती व श्रींचे निरूपण होई व जेवण करून रात्री 11-12च्या सुमारास घरी येत होतो. असे सारखे चालू होते. निघण्याच्या अगोदर तारीख 5/2/33ला रविवार होता. मालाडच्या मंडळींनी मिळून श्री महाराजांना नैवेद्य केला. 400-500 पान झाले असावे. श्रींची पूजा केली व सर्व मंडळी शेठ मुरारजी कांजी यांचे माडीवर श्रींचा निरोप घेण्यास जमली. हॉल भरून गेला होता. श्री महाराज बसता क्षणीच म्हणाले, मी तुम्हाला रामरूप समजून नमस्कार करतो. हे ऐकून सर्वांना घैवरून आले. त्यात माधवराव आपटे म्हणून गृहस्थ होते. त्यांनी हे ऐकताच हंबरडा फोडला व बेशुद्ध झाले, पण लवकर शुद्धीवर आले. सर्वांचा श्रीने अत्यंत प्रेमळपणाने निरोप घेतला. त्या दिवशी मालाडच्या मंडळींनी मला एक घड्याळ दिलेले आहे. तसेच पुण्याहून या समारंभास आलेल्या मंडळीस उपरणी वगैरे दिली. पुष्कळच मंडळी जमली होती. सर्व मंडळींचा ग्रुप फोटो घेतला. बायकांचाही वेगळा काढला. त्यातील बरीचशी मंडळी आज सोडून गेली आहेत, पण त्या सर्वांची स्मृती कायमच राहील. दुसरे दिवशी म्हणजे तारीख 6/2/33ला मोटार बसने पुण्यात जाण्याकरता मालाड सोडले. येथील लोकांना व आम्हासही सोडताना फार वाईट वाटले. पुढे आहे 1933 फेब्रुवारी ते 1936 ऑगस्ट पुणे. पुण्यास बदली झाली. कामावर जाऊ लागलो. येथे ऑफिसबद्दल मनावर दडपण वाटे. येथे अगदी वेळेवर कामावर जावे लागे. मुंबईत दूर राहत असलो तरी दडपण वाटत नसे. कामाचेही असेच असे. मुंबईत असताना नाशिक, बडोद्याकडे जावे लागत असल्यामुळे नेहमी हवा व कामाचा पालट होई. पुण्यात दुसरी अडचण म्हणजे सोयीचे घर मिळणे फार कठीण होते. पुण्यातील मंडईंनी घर पाहून ठेवलेले होते. ते मंडईचे पिछाडीस
साठे यांच्या घरात होते. ते अगदी लहान वाटे. तेथून 1-2 महिन्यात भिकारदास मारुतीचे बाजूला नातू यांच्या घरी गेलो. ती जागा पहिल्यापेक्षा बरी होती, पण गैरसोयीची होती. काका मराठे तेथे होते. ते सारखे घरे धुंडाळीत होते. शनिवार पेठेत एके ठिकाणी रानडे यांच्या वाड्यात जागा पाहिली. जागा मोठी होती, पण घराचे मालक सदुभाऊ रानडे म्हणाले, तुम्ही भजन करणारी मंडळी आहात असे कळते. आम्हाला त्रास होईल म्हणून द्यायची नाही. जागा, पाणी चांगले होते. काकांनी कबूल केले की आम्ही भजन आटोपवू, आवाज फार करणार नाही. त्यांनी कबूल केले, पण भाडे मात्र 5 रुपये जास्त घेतले. आम्ही तेथे राहण्यास गेल्यावर आम्हाला ते गृहस्थ प्रथम वाटत होते त्याचे उलट अनुभवास आले. भजन सारखे सुरू असे. रविवारी सकाळी निरूपण वगैरे चालूच होते. तेच पुढे पुढे भजनाला व इतर कार्यक्रमाला हजर असत. पाहुणे मंडळी आली की आपण होऊन ते आपली स्वतःची जागा रिकामी करून देत. फारच प्रेमळ वाटले. त्यांचे जावई, दाजीसाहेब नातू व मुलगी सौ चंपाताई वगैरे मंडळींचा श्रींच्या सानिध्यामुळे घरोबा झाला. पुण्याहून पुन्हा मुंबईस बदली झाली तेव्हा फार वाईट वाटले. मी जागा रिकामी ठेवतो, पुन्हा आला की येथेच यावे असे ते म्हणत. हे सर्व श्रींचे प्रेमळ वागणे व बोलणे याचाच प्रत्यय होय. ऑफिसात जाणे सुरू झाले. परत आल्यावर नेहमीचे भजन, आरती, पोथी वगैरे कार्यक्रम यथास्थित सुरू झाले. पुण्यास गेल्यावर लवकरच जून 1933 सौ सुशीला आप्पाची मुलगी ताई हिचे लग्न खारला जोशी म्हणून असत त्यांच्याशी झाले. या बाबतीत श्रींनीच पुढाकार घेतला होता. जोशी लग्न करीत नव्हते म्हणून त्यांची आई फार कष्टी असे. श्रींच्या सांगण्यावरून ते कबूल झाले व लग्न झाले. त्यानंतर अत्यंत दुःखाचा प्रसंग ओढवला तो असा. जोशी यांना मुदतीचा ताप येऊ लागला. दुखणे अनिवार्य झाले. त्यातच त्यांचा ऑक्टोबर 33 अंत झाला. सर्वांना फारच वाईट वाटले. असे कसे झाले असे प्रत्येकास वाटे. श्रींच्या बरोबर मला जोशी यांचे घरी जावे लागते. प्रथम दर्शनी माझीच भेट होणार. त्यास काय कसे बोलावे हे कळेना. त्यांच्याकडे जाणे तर जरूर होते. श्री महाराजांच्या बरोबर मी गेलो. प्रथम घांगुर्डे यांच्याकडे गेलो. घांगुर्डे यांचे घरीच जोशी यांचे बिराड होते. श्री महाराज आले आहेत असे जोशी यांच्याकडे कळले. श्री महाराज त्यांच्याकडे गेले. थोडा वेळ काहीच बोलले नाहीत. नंतर श्री महाराज सुमारे अर्धा तास तेथे जमलेल्या सर्व मंडळीत सांगत होते. शेवटी सर्वांचा दुःखाचा आवेग कमी झाला. त्या परिस्थितीत समाधान करणे जितके शक्य होते तितके केले. सौ सुशीसही त्यांनी निरनिराळ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला. तिला सारख्या फिट्स येत होत्या. त्या सर्वांच्या संमतीने सुशीश घेऊन मी मालाडला आलो. भाऊसाहेब यांना या वयात असली दुःखदायक बातमी कशी कळवायची, पण कळवल्याशिवाय गत्यंतर नव्हतेच. भाऊसाहेब व आमच्या घरची सर्व मंडळी धुळ्यास पंडितराव गोखले होते त्यांच्याकडे गेली होती. त्यांना पत्राने कळवले. काका मराठे यांचे नावे पत्र टाकले. पत्र आल्याचे तीर्थरूप भाऊसाहेबांना कळले, पण कोणी त्यांना मजकूर सांगण्यास धजेना. तेव्हा भाऊसाहेब म्हणाले, असे लपवून का ठेवता? सुशीच्या नवऱ्याची प्रकृती कशी काय आहे? आम्ही इकडे येण्याच्या वेळी त्यांना ताप येत होता. शेवटी त्यांना सांगणे भागच पडले. त्यावेळी त्यांचे तोंडून उद्गार आले की श्री महाराजांची इच्छा उपाय नाही. आमचे सर्वांच्या मनात नाना कल्पना व विकल्प आले. त्यांना दुःखच झाले असेल, पण श्रींची इच्छा म्हणून समाधान राखले. सुशीलेस घेऊन आप्पा कोकणात गेले. तीर्थरूप भाऊसाहेब धुळ्यातच होते. त्यावेळी पुण्यात तुरळक प्लेगने लोक जात होते. एके दिवशी मला ऑफिसात असतानाच थंडी वाजून ताप भरला. श्री महाराजांना सांगितले, भिण्याचे कारण नाही, थंडी वाऱ्याचा ताप आहे. भाऊसाहेबांना कळवू नये, विनाकारण त्यांना काळजी लागेल असे श्रींनी सांगितले. 4-5 दिवस ताप येत होता. गावात प्लेग असल्यामुळे बरेच लोक बाहेर राहण्यास गेले होते. अण्णासाहेब मनोहर यांनी पाषाणला जाण्याचे ठरवले. पाषाण पुण्याहून 3-4 मैल दूर होते. तेथे पाण्याची टाकी वगैरे होती. त्याची व्यवस्था अण्णासाहेबांच्याकडे होती. प्रथम लहानशी झोपडी होती, तेथे राहण्याचे ठरले. मंडळी जमत चालली तशी ती वाढवीत होते. श्री महाराजांनी अण्णासाहेबांना सांगितले की तात्याला थंडी ताप येतो आहे, घाबरण्याचे कारण नाही.
तरी तुम्ही मंडळींसह पाषाणला जावे. ह्याला बरे वाटले की मी येतो. अण्णासाहेब एकटे जाण्यास कबूल होईनात. त्यांच्या तेथे त्यांची मंडळी होती. मुले बाहेरगावी होती. घरात उंदीर पडत होते. अण्णासाहेब यांच्या मंडळीस काळजी वाटणे साहजिक होते. अण्णासाहेब जाईनात असे पाहिल्यावर श्री महाराजांनी सांगितले की मी सांगतो तसे करीत असाल तर आपण एकदम तेथे पाषाणला जाऊ. त्यांनी कबूल केले. श्री म्हणाले, सकाळी तुम्ही कामावर जाऊन घरी आल्यावर दुपारचे जेवण आमच्याकडे करावे. त्यांनी कबूल केले व नंतर थोड्याच दिवसांनी ते मंडळींसह व मी पाषाणला गेलो. दुपारी आमचे घरी जेवण्याचा व बाकी सर्व वेळ घरी राहण्याचा हा काय तोडगा होता हे कळले नाही. श्री महाराज पाषाणला गेले हे कळल्यावर बरीच मंडळी तेथे येत असत. शंकरराव इनामदार सर्व्हे खात्यात नोकरीला होते. त्यावेळी पुण्यातच होते. त्यांना कोठे जाण्यास जागा नव्हती. त्यांना श्रींनी सांगितले की मी तेथे गेल्यावर तुम्ही तेथे या. त्याप्रमाणे ते तेथे आले. धुळ्याहून आमची मंडळी आली. गणपतराव दामले, वासुदेवराव फडके, गोपाळराव वगैरे बरीच मंडळी जमली. कामावरून आल्यावर भजन, निरूपण इत्यादी कार्यक्रम होऊ लागला. त्यात दीपवाळी आली. वामनराव आपटे वाईहून आले. मुंबईची मंडळीही आली होती. प्रथम ती जागा लहान होती. मंडळी येत तशी वाढवीत होते. माझे ऑफिस 4-5 मैल लांब होते. दररोज सकाळी अण्णासाहेब आपल्या फटफटीवरून मला पोचवीत व संध्याकाळी परत घेऊन जात असत. श्री महाराज जेथे तेथे आनंद भरलेला असतो. दिवाळीस पुष्कळ मंडळी आली. अगदी आनंदात काळ चालला होता. सुमारे 1 महिना आम्ही तेथे होतो. अण्णासाहेबांनी फारच प्रेमळपणाने सर्वांना वागवले. दररोज निजण्यास उशीर होई व सकाळी लवकर उठल्याशिवाय कामावर वेळेवर जाता येत नसे. गावातील प्लेग कमी झाल्यावर आम्ही घरी राहावयास आलो. गावातील आमची जागा श्री गुरुपौर्णिमेचे उत्सवास लहान होती, म्हणून समोरच असलेल्या घरापैकी मोठा हॉल घेतला होता. नेहमीचा कार्यक्रम यथासांग चांगला होता. मुंबईहून मंडळी येत जात असत. पुढे काय होणार हे अगोदर कळत नाही, म्हणून मनुष्य सुखी असतो. असेच झाले. अण्णासाहेब मनोहर यांनी गोंदवल्याच्या उत्सवाकरता रजा घेतली होती. मुंबईहून मंडळी पुण्यास उतरून मग सर्वांनी पुढे जाण्याचे ठरवले होते. पण नोव्हेंबर शेवटच्या आठवड्यात एके दिवशी रात्री 8-8:30च्या सुमारास मंडळी भजनास आली व तेथेच अण्णासाहेबांना वाताचा झटका आला. श्रींचे दर्शन घेतले व टांग्याने त्यांना घरी पोचवले. ब्लड प्रेशर 210 होते. अगदी अंथरुणाला खिळून होते. सर्वांसच वाईट वाटले. औषध पाणी वगैरे चालू झाले. अण्णासाहेबांची वृत्ती अगदी शांत होती. त्याचवेळी श्री क्षेत्र काशीस जाण्याची वाटाघाट चालू होती. प्रथम 2-3 दिवस श्री महाराज प्रत्यक्ष अण्णासाहेबांना बोलले नाहीत, पण श्रींचे बोलणे त्यांना ऐकू येत असे. यावर्षी श्री गोंदवल्याचा उत्सव 12-12-33 रोजी होता. श्रींनी यावे म्हणून गोंदवल्याची पत्रे येत. श्रींनी गोंदवल्यात जावेच असा अण्णासाहेबांचा आग्रह होता. आपण न गेलो तर पुष्कळांना बरे वाटणार नाही. लांबची मंडळी येतात तरी आपण जावे असे ते श्रींना म्हणाले. त्याप्रमाणे जाण्याचे ठरले. श्रींनी त्यांना भेटून सांगितले की अण्णासाहेब, धीर सोडू नका. प्रारब्धाने आलेला भोग श्रीरामकृपेने लवकर दूर होईल. काही वेळ दोघांसही बोलवेना. श्री म्हणाले, तुमची प्रकृती बरी झाल्याशिवाय मी काशी यात्रेस जाणार नाही. तुम्ही आलात तरच जाईन. आता मी सांगतो असे करावे. दररोज सकाळी उठल्यानंतर मनाने श्री काशीस जाऊन गंगेचे स्नान करावे व श्री विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे आणि दर्शनास येण्याची इच्छा आहे असे म्हणत जावे. असो, गोंदवल्यास उत्सवास जाण्याचे ठरले. अण्णासाहेब यांच्या मंडळीसुद्धा गोंदवल्यास येता येईना. त्याचे वाईट वाटले. श्री म्हणाले, तुम्ही वाईट वाटू देऊ नका. तुम्ही त्यावेळी तेथे जाल. त्यांना याचा अर्थ काहीच कळेना. आम्ही गोंदवल्यास मार्गशीर्ष वद्य 9ला गेलो. तेथे उत्सव आनंदात चालला होता. पण अण्णासाहेबांना या कारणाने येता आले नाही म्हणून सर्वांच्या मनावर परिणाम झालेला दिसला. अगदी गुलाल उधळण्याच्या वेळी पुण्यात अण्णासाहेबांच्या मंडईचा डोळा लागला होता. त्याचवेळी घंटेचा आवाज त्यांनी ऐकला. जागे होऊन डोळे उघडून पाहतात
तो त्यांना श्रींच्या समाधीचे दर्शन झाले. त्यांना आनंद वाटला. लगेच श्रींनी सांगितलेल्याची त्यांना आठवण झाली. असो, यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.